नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण गेवरा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की मोजे मुळुकवाडी येथील ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर आज 30 जून रोजी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत, कशामुळे उपोषणाला बसले आहेत, त्याच्या पाठीमागे त्यांनी कधी शासनादरबारी काही लेखी निवेदन दिलं होतं का, त्यांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या नाहीत का, असे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गेवराई पंचायत समिती प्रत्येक लाभार्थ्याला उपोषण करण्याची वेळ येत आहे आणि उपोषण केल्याशिवाय लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ मिळत नाही का, अशी देखील या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे. मुळुकवाडीचे शेतकरी ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. नेमके यांच्या काय मागण्या आहेत, कशामुळे उपोषणाला बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून ते जाणून घेणार आहोत. तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव ज्ञानेश्वर वाघ, राहणार मुळुकवाडी. बरं, तुम्ही आज पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसलात, काय कारण आहे आपलं उपोषणाला बसण्याचं? उपोषण आमचा असा विषय की आमच्या गावात संपूर्ण जे एमर्जन्सीच्या कामामधून मनरेगा, शेततळे, विहीर, गायगोड्डे, आपलं पांदन रस्ते, टोटल हे भ्रष्टाचार 100% भ्रष्टाचार गावात झालेला आहे. त्या संदर्भात आम्ही इथं पंचायत समिती गेवरा इथं उपोषणाला बसलेलो होतो आज. बरं, याचं काही निवेदन दिले का तुम्ही? जिल्हाधिकारी असतील, जिल्हा परिषदचे शिव असतील, पंचायत समितीचे बिडो असतील, यांना काही निवेदन वगैरे दिले का आपण याविषयी? आम्ही CO साहेबाला दिलं आहे, उपअधिकारी मोकाट साहेबांना बी निवेदन दिलेलं आहे, कलेक्टर ऑफिसला बी निवेदन दिलेलं आहे, इथं गेवराई पंचायत समितीला बी निवेदन दिलं आहे. तरी आमचं इतके निवेदन देऊन आम्ही 1 वर्षापासून आज निवेदन देतो, तरी आमच्या कुठं ह्या माहितीचा कुठंतरी हे होत नाही. आमच्या माहितीचं आम्ही हे माहिती मागितलेलं आम्हाला देत नाही ते अधिकारी. त्या संदर्भात आम्ही यांना कंटाळून आज उपोषणाला बसायची आम्हाला ही पाळी आलेली. बरं, विविध विकास कामामध्ये भ्रष्टाचार झाले, तुम्हाला कसं कळलं? बरं, हे आम्ही आता हे मुद्रेश्वर बबन कोकट याच्या नावावर आम्ही अशीच सहज माहिती काढली पंचायत समितीतून. तर आम्हाला समजलं त्याच्या सर आम्ही दुसऱ्यांचं बघितलं तर प्रत्येक गावात म्हणजे आमचे जेवढे लाभार्थी त्या सगळ्यांची आम्ही यादी बघितली, पाठपुरावा केला. त्याच्यानंतर मग आम्हाला ते उघडकीस आलं किंवा आपल्या गावात पुरेपूर भ्रष्टाचार 100% झालेला आहे. किती लाखाचा झाला असेल भ्रष्टाचार गावामध्ये? भ्रष्टाचार नाही म्हणलं तर कोटीच्या जवळपास झालेला आहे, 1 कोटीच्या जवळपास. हां, तुमचं काय नाव आहे? माझं कोपाटे श्रीराम. राहणार कुठे आले तुम्ही? मुळुकवाडी. बरं. कशा प्रकारे गावामध्ये भ्रष्टाचार झाला विविध विकास कामात? हे चुलत भावाचं आम्ही मोहगुणीचं पाहिलं, त्याच्या नावावर पैसे उचललेले सरपंचांनी 1,06,000 रुपये उचलले. तर पुन्हा गच्ची आसन, पांदन रस्ते असतील, हे दुसरे जे काय काम असन त्याचं त्यांनी हे केलं. आता आम्ही जे सगळी पाहणी केली तर म्हणजे हे काढलं तर हे झालं. आणि आम्ही मग पंचायत समितीला माहिती दिली. आधी पहिलं आम्ही ग्रामपंचायतला माहिती दिली की आम्हाला ह्या कामाची माहिती द्या, तर आम्हाला त्यांनी माहिती दिली नाही. त्यानंतर आम्ही पंचायत समितीला दिलं. पंचायत समितीतून आम्हाला त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. मग त्यानंतर जिल्हा परिषदला दिलो. जिल्हा परिषदला बी काही रिस्पॉन्स दिला नाही. मग त्यामुळे आता आम्ही एवढं हे करून बी आम्ही सगळे कागदपत्र जोडून बी आम्हाला काहीच रिस्पॉन्स भेटलेला नाही. त्यामुळे आज आम्हाला इथं उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे. असे अनेक आहेत का असे की ज्यांच्यावर अन्याय झाला, असे लोक आहेत का गावामध्ये? अनेक असे भरपूर लोक आहेत की पण ते समोर येऊन बोलू शकत नाहीत लोक. हां, आणि ते समोरचे जे आहेत की ते त्यांच्यावर दडपशाही करतात. असं की आम्ही जे आहेत का, आम्ही तरुण पोरांनी आता आमच्या गावातले कसं बिगर शिकलेले लोक आहेत, त्याच्यामुळं हे इकडे येऊ शकत नाही ते पंचायत समितीपर्यंत. तर त्यामुळे त्यांना लोकांना हे माहिती नाही आहे. आता आम्ही शिकलेले जरा तर आम्हाला माहिती किंवा हे असं होऊ राहिलं आहे म्हणून आम्ही ते हे करू लागलो. तुमच्या जर ह्या मागण्या जर मान्य नाही केल्या बिडोने, तर पुढचं काय तुमचं असणार आहे आदेश? समजा आता आमचा आदेश तर इथं आम्ही उपोषणच करणार. मग तिथून पुढं मग जे होईल ते पुढं पाहू. मग आणि आमचा असा आदेश राहील किंवा त्यांनी मागण्या मान्यच करावं आणि होईल तेवढं सरपंचावर कारवाई करावं, बस. तुमचं काय नाव? बबन, राहणार कुठे आले तुम्ही? मुळुकवाडी. बरं. काय कसं भ्रष्टाचार झाला आहे? भ्रष्टाचार माझ्या स्वतःच्या नाव 1,06,000 रुपये उचलले त्यांनी परस्पर. कोणत्या योजनेमधून उचलले बरं हे? मोगनीचे. मोगनी? हां. बरं. तुम्हाला कसं आढळलं की माझे 1,06,000 रुपये उचललेत म्हणून? चेक केलं ऑनलाईन तर त्यांनी पैसे उचलले होते सरपंचानी. हां, बँकेच्या गावात भरपूर लोकांचे फिनोचे अकाउंट खोललेत त्यांनी, त्याच्यावर ते पैसे घेतो. असे बरेच लोक आहेत का त्यांच्या नावावर परस्पर खाते उघडून निधी उचललाय? बरेच म्हणजे भरपूर आहेत गावातले, जवळपास 75% लोकांच्या नावावर त्यांनी पैसे उचललेले आहेत. बरं, गावात काय कामं झालेत का, विकास कामं झालेत का? गावाचे एक काम नाही झालं, 100% बोगस काम आहे गावात. बरं. हां, तुम्ही बोल ना. कोण आहे? बोल. तुम्ही या पुढे पुढे या. नाव सांगा आपलं. जाधव ज्ञानेश्वर. राहणार कुठले? बरं बरं. कशात काय म्हणजे भ्रष्टाचार झाला? आज तुम्ही उपोषणाला बसलात पंचायत समितीसमोर. आमच्या गावामध्ये पांदन रस्ते पूर्ण बोगस, शेततळे पूर्ण बोगस, मोहगणी पूर्ण बोगस,
आणि आत्ता नवीन घरकुलं आलेत. घरकुलाचे जे एमर्जन्सीचे पैसे आहेत ते सगळं ह्यांनी दुसऱ्याच्या नावावर फिनोचे अकाउंट खोलून ते ATM काढून इकडे उचलून घेतले. असे किती लोक आहेत की त्यांच्या नावावर परस्पर खाते उचललेत किंवा काढलेत बरं? जवळपास 100-200 लोक आहेत गावात, लय लोक आहेत तसे. तुमचं काय झालं का असं की तुमच्या नावावर काय परस्पर उचललं गेलं? नाही आमच्या नाव कसे उठले देणार, आम्ही इथं समोर असले उठलेत नाही आमच्या. बाहेर म्हणजे गरीब लोकांचं त्यांनी जे दडपशाही करून येऊ शकत नाही. हां, इथपर्यंत जे येऊ शकत नाही त्यांचं त्यांनी परस्पर किती लाखाचा भ्रष्टाचार आला गावामध्ये? ते आता लय म्हणजे कोटीच्या आसपास गेला मला. हो, आता तुम्ही जी उपोषणाला बसला त्याची दखल म्हणजे निवेदन दिले का तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापुढे? कुणाकुणाला दिलेत बरं? सीओ साहेबाला दिले, BDOला दिले, जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले, तहसीलला दिले, पोलीस स्टेशनला दिले, इथं माधवमय चौकीला दिले, चौकडे. बरं आता पंचायत समितीचे कोणी आलते कर्मचारी अधिकारी आपल्या उपोषणाला भेट दिली का? नाही कोणीच नाही आले इकडे. कोण बोलणार? कोण या पुढे नाव सांगा अगोदर आपलं. बापूराव शिवाय साबळे, राहणार कुठे तुम्ही? बरं. काय झालं गावामध्ये ग्रामस्थ उपोषणाला बसलेत पंचायत समितीसमोर? त्यांचे बरोबर, त्यांच्या हिशोबाने ते बरोबर आहे त्यांचं. आता माझे साहेब स्वतः इयर खांदले 4 वर्ष झाले मंजूर केलेली. 4 वर्षानंतर अजून तिचा एकही हप्ता निघाला नाही. इयर खांदून बांधली तरी निघलं नाही, बाकीचं सगळं कामं झाली. हां, आता इंजिनियर साहेबमध्ये लॉगिंगला नाही, मॅडम कोण आलं नाही, हे नाही, हेच चाललं आहे. एअर खांदून मी माझी एअर खांदून पाईपलाईन स्वतः सगळं पूर्ण केलं आहे, तरी अजून एकही बी हप्ता नाही. हां, बाकीचे सगळे पूर्ण होते. जे एअर खांदले नाही त्याचं निघत आहे, सगळे निघत आहे. हां, बरं तुम्ही सरपंचाची भेट घेतली का या विषयावर? सरपंचाची घेतली, इंजिनियरची घेतली, ते मध्ये मॅडम कोण लॉगिंगला आले नाही, हे नाही. 4 वर्ष झाले माझी एअर मंजूर झाली. बरं गावातल्या लोकांना पडले का हप्ते कोणाला असे? बाकीच्या लोकांना पडले ते हप्ते. बरं त्यांचे झाले का विहिरी कंप्लीट आहेत का त्यांच्या? काहीच्या एअर कंप्लीट आहेत, काहीच्या नाही. असं मग तुम्हाला जाणून बुजून टाळलं जाते असं वाटतं तुम्हाला? आता जाणून बुजून आले, मॅडम कोण आले का कुठं आले, इंजिनियरमध्ये तर लॉगिंगलाच येईल नाही तुम्ही. बरं गावामध्ये काही बोगस खाते उघडले म्हणते ग्रामस्थाचं म्हणणं आहे, हे बरोबर आहे का? हां, बरोबर आहे. किती लोकांचे खाते परस्पर उघडले गेले बरं? लय मोठे खाते ते साऱ्या गावाचे. इरला मजूर पण भेटा ना आम्हाला. बरं हां, गावात काही विकास कामं केलेत का सरपंचांनी? विकास कामं नाही, काहीच नाही केले. काही आहे तर काही नाही, तर असे काही निम्मे अर्धे केले, निम्मे अर्धे असे. बरं तुम्हाला असं कशात भ्रष्टाचार झाला असं वाटतं बरं? कोणत्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला जास्त? तर शेततळे ते मोगणी ते आता ज्याच्या नाव उचलले त्यांचे नाव आहे. हां, पांधन रस्ते आहेत काय घरकुलाचे काय हप्ते घेतले म्हणजे पैसे घेतलेत का त्यांनी? बरं ठीक. तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत गेवराई पंचायत समितीसमोर मुळूकवाडीचे ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत. सरपंचांनी गेल्या 4 वर्षामध्ये विविध विकास कामामध्ये लाखोचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. एक शेतकऱ्याचे जवळपास 1,06,000 रुपये परस्पर सरपंचांनी उचलल्याचे देखील ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात बोलून दाखवलेलं आहे. विविध विकास कामामध्ये लाखोचा भ्रष्टाचार मुळूकवाडी ग्रामपंचायतने केल्याचा आरोप मुळूकवाडीच्या ग्रामस्थांनी केलेला आहे. आणि जोपर्यंत यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही तोपर्यंत यांनी या ठिकाणी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी मुख्य संपादक हुंबरे बापूसाहेब, आमचे कॅमेरामॅन शेख हाजाभाई. धन्यवाद.